नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. भूम तालुक्यात हंदोडगी पाटीजवळ पोलिसांनी निर्दयपणे वाहतूक पकडली. गाय व खोंडासह 9 लाख रुपयाचा मुद्देमाल केला पोलिसांनी जप्त. वाशी तालुक्यात नाव तुळजाई कला केंद्र नाव असलेल्या पिंपळगाव येथे तुळजाईच्या नावावर होता नंगानाच सुरू. वाशी तहसीलदार यांनी या कला केंद्रावर दिली होती निलंबनाची कारवाई. ही कारवाई जिल्हाधिकारी यांनी दिली स्थगित. यावरून जिल्हाधिकारी कार्यालयही संशयाच्या भोवऱ्यात. राज्याचे परिवहन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठवाडा मुक्ती दिनाचा दौरा प्रवासी ग्रामीण भागात ज्या बसमधून करतात प्रवास लोहारा औसा वैराग या मार्गावर धावणाऱ्या बसमधून प्रवास करावा आणि स्वतः अनुभवावे प्रवाशांना काय होतात ते हाल व चालकांना कशी करावी लागते कसरत. संतप्त प्रवाशांची मागणी. कळंब अतिरिक्त सत्र न्यायालयाने रांजणी येथे चारित्र्याच्या संशयावरून हत्या केलेल्या विठ्ठल संगापुरे या आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा. पालकमंत्री प्रताप सरनाईक 16 व 17 सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर. तुळजापूर नवरात्र महोत्सव व इतर जिल्ह्यातील कामाचा घेणार आढावा. 17 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहणास राहणार उपस्थित. डिग्गी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सुपरवायझर कर्तव्यावर असताना खेळत होते 3 पत्ती जुगार. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर SL हरदास यांनी घेतली गंभीर दखल. दोषी आढळल्यास कठोर कारवाईचे दिले आश्वासन. जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसामुळे धरणे ओसंडून वाहू लागली. अनेक धरणांचे उघडले दरवाजे. नदीकाठच्या व धरणकाठच्या लोकांनी सावध राहावे असे केले आवाहन. परांडा तालुक्यात पावसाचा कहर. अनेक गावांचा बार्शी व परांडा शहराशी संपर्क तुटला तरीही पाऊस थांबण्याचे नाव काही घेईना. सरकारने OBC मंत्रालय, महाज्योती संस्था, 42 वसतिगृह व आरक्षण आणले आणि पुढेही एकही नकली OBC प्रमाणपत्र दिले जाणार नसल्याचा ठाम सरकारचा निर्धार. पावसाने शहरात झालेल्या नवीन रस्त्याची लावली वाट. बार्शी नाका जिजाऊ चौक ते पिवळी टाकी या मार्गावर 6 महिन्यापूर्वी झालेला रस्ता गेला चोरीला. नप प्रशासनापुढे रस्ता शोधण्याचे मोठे आव्हान. या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.